किसके छत्र छाया में चल रहा पूर्व आरटीओ कार्यालय? कौन है इस बड़े घोटाले का सूत्रधार? नागपुर का पूर्व आरटीओ कार्यालय बेखौफ होकर कर रहा जान से खिलवाड़। पूर्व आरटीओ कार्यालय बिना प्रशिक्षण के दे रहा लाइसेंस। हमने कुछ दिनों पहले नागपुर के पूर्व आरटीओ कार्यालय के जानलेवा ड्राइविंग लाइसेंस घोटाले का खुलासा किया था, लेकिन आज भी ना कोई कार्रवाई हुई, ना कोई बदलाव। यह ड्राइविंग टेस्ट मजाक बन चुका है। न ढलान, न ब्रेकिंग, न रिवर्सिंग, बस 10 कदम गाड़ी आगे पीछे कर दी और मिल गया लाइसेंस। इतना ही नहीं, अधिकारी कहते हैं ट्रैक नहीं है तो जितना है उसमें टेस्ट लेते हैं और कुछ तो कैंडिडेट को देखकर ही लाइसेंस इशू कर देते हैं। जब ट्रक ड्राइवर जैसे ड्राइविंग एक्सपर्ट को भी टेस्ट देना पड़ता है तो फोर व्हीलर की लाइसेंस बस देखकर ही क्यों बांटे जाते हैं? उन्हें देखकर ही एक्सपर्ट मान लेना बिना टेस्ट लिए, ये किस कानून में लिखा है? अब सवाल है ड्राइविंग स्कूलों की मान्यता, प्रशिक्षकों की योग्यता, वाहनों की फिटनेस और बाहरी दलालों की एंट्री पर आरटीओ आंखें क्यों मूंदे बैठा है? अब राज्य के परिवहन मंत्री को इस पर तुरंत एक्शन लेना होगा, वरना नागपुर की सड़कों पर लापरवाह ड्राइवर नहीं, लाइसेंस बांटने वाला सिस्टम जिम्मेदार होगा। समय हम मौजूद है नागपुर के पूर्व आरटीओ कार्यालय में, जिस पर आरोप है कि ये बिना ड्राइविंग टेस्ट लिए, बिना प्रॉपर ड्राइविंग टेस्ट लिए ड्राइवर्स को लाइसेंस दे रहे हैं। तो हमने इस पर एक विस्तार से खबर बनाई थी, लेकिन फिर भी आरटीओ ऑफिसर्स ने इस पर कोई सख्त कार्रवाई नहीं की। तो हम ऑफिसर से यही सवाल करने वाले हैं कि इन लोगों ने कोई सख्त कार्रवाई क्यों नहीं की या फिर कोई सख्त एक्शंस क्यों नहीं लिए? जे टेस्ट होत आहे ते फक्त गाडीला 10 पाऊल समोर आणि 10 पाऊल मागे करूनच टेस्ट होत आहे, हे बरोबर आहे का? सध्या कार्यालयात जी उपलब्ध जागा आहे त्यानुसार त्या उपलब्ध जागेमध्ये आमचे जे एक्सपर्ट इन्स्पेक्टर असतात ते टेस्ट घेतात, ते योग्य आहे। भविष्यात एडीटीडीचा प्रकल्प आपल्या जागेत प्रस्तावित आहे, त्याचं कामकाज काही दिवसात सुरू होणार आहे। आणि कसं आहे, आपल्याकडे ट्रॅक नाही आहे आणि मी पाहिले आहे की गोंदियामध्ये पण ट्रॅक नव्हता, त्यांनी तात्पुरता कसाही ट्रॅक बनवला आणि तेच घेत आहेत। आपण पण तात्पुरता बनवू शकतो। त्यासाठी कन्सर्न एजन्सीला आम्ही 1 वर्षापूर्वीच कळवलेलं आहे, त्यांनी ट्रॅक बनवून द्यावा, त्यांनी अजून बनवलेला नाही। पण हे कार्यालय बनवून काही 13 वर्ष झालेले आहेत। हे कार्यालय बनवून 5 वर्ष झालेले आहे। कधी बनला होता हा? 2013 मध्ये बनलेला आहे। या बिल्डिंगमध्ये स्थानांतर हे 2018 मध्ये झाले, तरी पण पासून आपले 7 वर्ष झालेले आहेत। 7 वर्षामध्ये आतापर्यंत ट्रॅक बनला कशा नाही? कारण की याचा पहिले पण ही जी एजन्सी आहे त्यांना आपण संबंधित एजन्सीला ट्रॅक बनवण्यासाठी वेळोवेळी कळवलेलं आहे। जागेचा जो क्रंच आहे त्यामुळे तिथे ट्रॅक बनलेला नाही। ट्रॅक बनलेला नाही तर आपण कसे हे टेस्ट कसं घेतो जेव्हा आपल्याजवळ ट्रॅकच नाही? तुम्ही ऑलरेडी तिथे शूट केलेला आहे, तिथे तुम्ही बघताय की आमचे इन्स्पेक्टर टेस्ट घेतात। तर जी उपलब्ध जागा आहे त्यामध्ये टेस्ट घेतली जाते, त्याची रिव्हर्स टेस्टिंग योग्य आहे किंवा नाही ती टेस्ट घेतली जाते आणि आमचे इन्स्पेक्टर एक्सपर्ट आहे, एक्सपर्टचं डिस्क्रिप्शन असते की जी जागा उपलब्ध आहे त्यामध्ये ते टेस्ट घेऊ शकतो। ड्रायव्हिंग स्कूलवाले जे आहेत ते आपल्या जे परीक्षार्थी येतात इथं ड्रायव्हिंग टेस्ट द्यायला, त्यांच्यासोबत ड्रायव्हिंग स्कूलवाले राहतील हे जरुरी आहे, म्हणजे गरजेचं आहे का? त्यांचं ऑप्शन आहे। आता तुम्ही तुमचा लहान भाऊ जर टेस्टला आला, तुम्ही आले तर आम्ही तुम्हाला अडवू शकत नाही ना। तुमची बहीण आली, आम्ही नाही अडवू शकत। आणि आरटीओ इन्स्ट्रक्टर हे कारमध्ये बसू शकतात का? यस। आणि बसू शकतात तर मग ते समोर बसू शकतात का मागे बसू शकतात? टेस्ट घेऊ शकतात। त्याला जर भीती वाटली तर इन्स्ट्रक्टर समोर बसेल, त्याला भीती नसेल वाटेल तर आमचा इन्स्पेक्टर टेस्ट घेतो। तुम्ही पाहिलेला आहे, तुमच्या व्हिडिओमध्येच आहे, तुम्हीच ते घेतलेला आहे ना व्हिडिओ, त्यामध्ये स्पष्ट दिसतोय। त्यांच्याकडे MS फॉर्म म्हणून असतो, मोठ्या ड्रायव्हिंग स्कूलला फॉर्म नंबर 11 दिलेला असतो। त्याशिवाय त्यांना जो कोणी कॅन्डिडेट आहे त्याचे एंट्रीज करता येत नाहीत सिस्टीमला। आमची सारथी 4 म्हणून प्रणाली असते, त्याच्यावर तुम्हाला एंट्रीज करता येत नाहीत, त्याचं फॉर्म भरता येत नाही। कुठला इन्स्ट्रक्टर आहे जे त्यासाठी मोठ्या ड्रायव्हिंग स्कूलला जी आपण परवानगी देतो त्याचे नियम
याच्यामध्ये दिलेले आहेत. मोटार ड्रायव्हिंग स्कूलची जी पदस्थापना असते त्याच्यामध्ये वेगवेगळे दिलेले आहेत. त्यानुसार त्याचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन होतं, त्याचं क्वालिफिकेशन व्हेरिफिकेशन होतं, त्याचं ड्रायव्हिंग लायसन्सचं व्हेरिफिकेशन होतं. त्यानंतरच त्या संस्थेला मोटार ड्रायव्हिंग स्कूल म्हणून मान्यता मिळते. कुणालाही मिळत नसतं.